माणसाने नियमित चिंतन करावं. जोपर्यंत आपल्याला संसारात सुख वाटतं ना, तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. किमान आपल्याला परमात्म्यातलं सुख खरं तर काय, हे संसारात सुखच नाही, ते दुःखच फक्त सुखाचं पांघरून घेऊन आपल्याला फसवण्यासाठी आलेले आहे. पण किमान मनुष्याला संसारामध्ये जर सुख वाटेल आणि तो जरी परमार्थ करीत असताना संसारामध्ये सुखत्व बुद्धी राहील, त्याचा परमार्थ प्रगतीपथावर जाणार नाही. स्वामी महाराजांच्याकडं पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीचा एक मोठा अधिकारी होता. त्याला त्या काळामध्ये 1,80,000 पगार होता. आणि तो एक दिवस स्वामी महाराजांकडे आला आणि त्यांनी स्वामी महाराजांना सांगितलं की स्वामी महाराज, मला तुमचं वेदांत श्रवण करायचं आहे. मला गुरुवारी सुट्टी असते, तर मी प्रत्येक गुरुवारी 4 ते 5 या ठिकाणी येईल आणि तुम्ही मला वेदांत सांगा. स्वामी महाराजांनी विचारलं, तुला हे जे अध्यात्म ज्ञान ऐकावं वाटलं त्याचं कारण काय आहे? त्यांनी सांगितलं, काही नाही कारण, की या ठिकाणी मला इतका संसारामध्ये आनंद आहे की मला 2 मुलं आहेत, मोठ्या नोकरीला आता ते लागलेले आहेत, मुलं मनासारखे वागतात, सुनासुद्धा मुलीसारख्या वाटतात, पत्नी ही साध्वी आहे, भरपूर धन संपत्ती आहे. तेव्हा हे काय बा परमार्थ तुमच्याकडे आलं का तुम्ही सारखे माया, ब्रह्म, अध्यास असे काही काही अवघड शब्द बोलतात आणि ते शब्द मला कळत नाही. तेव्हा हे शब्द थोडं जाणून घ्यावे. पण मी इंजिनियर आहे आणि या ठिकाणी त्यांनी MBA केलेलं होतं त्या काळामध्ये, तेव्हा मला हे सगळं कळावं असं वाटतं आणि म्हणून मला हा वेदांत ऐकायचा. स्वामी महाराज त्याला म्हणले, आमची माया तिच्या माहेरी खुशाल आहे, त्याचं ब्रह्म त्याच्या घरात खुशाल आहे. मूर्खा, तुला संसारात सुख आहे म्हणतो, तर तू आमच्या अध्यात्माचा अधिकारीच नाही. संसारी जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये आलं, त्या परीक्षित आपलं ह्या भर्तृहरीनं राज्याचा त्याग केला. गुरुवारी महाराजांनी पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत, तर त्याच्या ठिकाणी त्या भर्तृहरीनं राज्याचा त्याग केला आणि मग गोरक्षनाथाकडे गेला. आणि गोरक्षनाथाला त्याला असं वाटायचं, मी राज्याचा त्याग करणार आहे. त्यागाचा सुद्धा एक अभिमान असतो आणि त्या अभिमानात पोटी तो म्हटला की आतापर्यंत ह्या पृथ्वीच्या पाठीवर कोणी राज्याचा त्याग केलेला आहे का? असं कोणी आहे का? ह्या सर्व 9 खंड पृथ्वीचा त्याग केलेला. तेव्हा भर्तृहरीने राज्य टाकिले आणि श्री गोरक्षा ते पुशिले. राज्य टाकून गेले ऐसे किती एक भूपती. आतापर्यंत माझ्याशिवाय राज्य टाकून गेलाय का कोणी? त्याचं उत्तर त्या गोरक्षाने दिलं की 99 कोटी भूपती, मुख्य 99 कोटी भूपती ह्या भारतीय परंपरेमध्ये, या वैदिक सनातन परंपरेमध्ये सगळे त्याग करून त्या पृथ्वीतलाच्या राज्याचा त्याग करून गेलेले आहेत. आणि असे तुझ्यासारख्यांची इतरांची नाही गणती. विठ्ठल स्वामी महाराज म्हणायचे की त्याग केला ना, त्याग करायचाच असतो. भोगात सुख कोणालाच मिळालं नाही. त्यागेने एके अमृतत्व मानुषो. पण त्यागाचा अभिमान भोगापेक्षा कठीण आहे. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही ज्या वेळेला शौचाला जंगलात जाता आणि तुम्ही परत येता, तेव्हा कधी कोणी आनंदाने सांगतो का आज अर्धा शेर झाली, आज 1 शेर झाली? कारण का ते त्यागण्याचीच वस्तू आहे. ते काय सांगायचं? तसा हा संसार त्याग करण्यालाच योग्य आहे.